गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी पालवे महादेव केशव पालवेवाडी पाथर्डी येथून आहे. माझा बिझनेस म्हणजे म्हणलं तर मी एक शेतकरी माणूस आहे. शेतीतून काहीतरी भाजीपाला आणि तरकारी उद्योग करत असताना मी भाजीपाल्याचा बिझनेस करत होतो. बिझनेस करता करता माझं वजन 1 क्विंटल 1 किलो झालं. ज्या वेळेस 1 क्विंटल 1 किलो झालं त्यावेळेस मी चांगल्यापैकी छानसा असा गणपती सारखा दिसत होतो सर. ज्या वेळेस गणपती सारखा दिसायला लागलो त्याच वेळेस बाजारात मला माझे वेलनेस कोच कविताताई खेडकर यांनी बाहेर दिलं आणि म्हणल्या पालवे भाऊ तुम्हाला वजन कमी करायचे. तर मी त्यांना तिथंच बोललो सर की माझं वजन मी 10 वर्ष 2 किलोमीटर पहाटे 4 वाजता पळून वजन काय कमी झालं नव्हतं सर. कारण वजन नाही कमी होण्याचे कारण एकच होते, मी पळून यायचो आणि 1 लिटर दूध प्यायचो. 1 लिटर दूध प्यायल्याच्या नंतर चहा घ्यायचो, टोस्ट खारी बिस्किट ह्या गोष्टी सर्व काही व्हायच्या. पोहे व्हायचे, ब्रेकफास्ट एकदम फास्ट व्हायचा. माझी ओबेसिटी वाढत चालली. मग ओबेसिटी वाढल्यानंतर माझे गुडघे आणि मणक्याचा मला पेन चालू झालं सर. ज्या वेळेस माझं 1 क्विंटल 1 किलो वजन होतं त्यावेळेस मला गुडघ्यावर 2 पायावर बसता येत नव्हतं आणि मणक्याचा खूप त्रास होता. पंडित हॉस्पिटलला मी चेक केलं त्यावेळेस पंडित डॉक्टरने मला सांगितलं होतं सर तुम्हाला L4 L मध्ये गॅप असल्यामुळं मेडिसिन झालं बरं तर करा, नाही तर मग ऑपरेशन करावं लागेल. सर मी पहिल्या 90 दिवसात 23 किलो फॅट लॉस केल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची डिसऑर्डर आतापर्यंत शिल्लक राहिलं. 1 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं दवाखान्याची पायरी चढवली नाही सर. आणि थांबा थांबा कुठल्याही थांबा प्रकारची थांबा थांबा किती किलो वजन किती दिवसात कमी केलं? पहिल्या 90 दिवसात 23 किलो फॅट लॉस केलेलं आहे. तेवढंच आता वाव, 1 ग्रॅम तरी जास्त होत नाही. जोरदार क्लॅपिंग करा एकदा. 90 दिवसामध्ये 23 किलो. ऐका आणि एक सविता ग्रॅम मॅम, कमी जास्त झालं नाही सर. सविता मॅम तर ऐका, माझं एक तेच कोच आहेत वर्षापासून ते. 90 दिवसात 23 किलो. सर्वांनी ऐका, रिझल्ट ऐका बघा. 90 दिवसात 23 किलो. मनीषा मॅम, यस यस, कंटिन्यू. पहिलं 23 किलो वजन कमी केल्यामुळं माझं जे चेहऱ्यावरची फंगल इन्फेक्शन आलं ते फॅटचाच परिणाम होता. कारण फॅट वाढल्यामुळं व्हिजरल फॅट आणि पोटावरची फॅट आणि कमरेवरची फॅट ही सर्व मिळून फॅट झाले. फॅट वाढल्यामुळं माझ्या चेहऱ्याला फंगल इन्फेक्शन आलं सर. ते फंगल इन्फेक्शन गायब झालं. गुडघ्याचा त्रास गायब झाला, मणक्याचा त्रास गायब झाला आणि वाढलेल्या वजनामुळं मला मुळव्याधाचा त्रास झाला मध्यंतरी आणि मूतखळा बी झाला. ते सर्व काही डिसऑर्डर निघून गेल्या आणि आणि हेल्दी जीवन मी जगतोय. मी 1 वर्षापासून मेडिसिन विथ डॉक्टरची पायरी चढलो नाही सर. कारण हे सर्व शक्य झालं माझ्या भारतीय बनावट पद्धतीच्या सकस संतुलित आहारामुळे. जर ही जॉईंट हेल्थ नसती सर तर मला तर वाटतं पण मी इतका एक्सरसाइज कधीच केला नसता. कारण ह्या जॉईंट हेल्थचा परिणाम असा आहे, या जॉईंट हेल्थनी जॉईंट मध्ये प्रेस होऊन आणि स्पीड वाढवायचं काम करता येते. या जर 2 टॅबलेट जर वर्कआउटच्या आधी जर खाल्ल्या सर मी आज 1 तास वर्कआउट लावू शकतो आत्ताही. कारण इतकी ताकद आहे यामध्ये. या पूर्ण डिसऑर्डर जाण्यासाठी माझ्या भगिनी कविताताई खेडकर यांनी खूप मार्गदर्शन केलं, मला खूप मोटिवेट केलं आणि खेडकर सरांनी सुद्धा खूप खूप चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं. मी फक्त वेलनेस कोचचं मार्गदर्शन आणि वेलनेस कोचने केलेला फॉलो हा कंटिन्यू करत राहिल्यामुळे सर माझी कुठल्या प्रकारची आता शरीरात डिसऑर्डर नाही. मी 1 वर्षापासून 78 किलोवर 1 ग्रॅम पुढे मागे होत नाही सर. माझं जेवण आणि जेवणाचा प्रकार आणि जेवणाचा वेळ मी सोडत नाही. बघा आज टाइम बघा जेवतो बघा सर. बघा. एकदा जोरदार क्लॅपिंग करूया आपण पालवे सरांसाठी. या टॅबलेटला जॉईंट हेल्थ ऐवजी स्पीड हेल्थ नाव दिलं असतं तर खूप छान झालं असतं. मला ते सत्यच वाटतंय. आणि कसं असतं बघा, सातत्य ठेवा, आपल्या वेलनेस कोचवर विश्वास ठेवा आणि या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहाराची ताकद आजमा. त्याचं कारण की पालवे सरांनी जेवढ्या डिसऑर्डर सांगितल्या त्यातले ते काही विसरले पण. लई सर बऱ्याच सर. लोकांचं असं होतंय की सुरुवातीला एवढ्या डिसऑर्डर असतायत आणि नंतर ज्या वेळेस त्या पूर्ण जात आहेत त्यावेळेस त्यांना आठवत पण नाही आपल्याला काय त्रास होते. तर मित्र हो,
आपण पालवे सरला शुभेच्छा देऊया आणि सलाम करूया आपल्या या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहाराला. काय निश्चित होतंय, सर, एक निश्चित गोष्ट सलाम नाही, हात मुजरा करायला पाहिजे, मुजरा सर. कारण हे जर भारतीय बनावट पद्धतीचं सकस संतुलित आहार नसता आला तर मला तर वाटतंय आज 10 लोकात 9 लोकांना शुगर आहे. 100% शुगर होण्याची भीती आहे. आता यस ते यस यस वाढल्यामुळे शुगर वाढतेच. नक्कीच 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 शुगरचा नक्कीच पहिला घटक आहे. नक्कीच नक्कीच शुभेच्छा आहे सर तुम्हाला. बघा, आपण असे दररोज दररोज एनर्जेटिक रिझल्ट घेतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आपण आपल्या समोर मांडतोय. आणि ज्या वेळेस आपण रिझल्ट ऐकतो आणि तो व्यक्ती रिझल्ट शेअर करतो, त्यावेळेस तुम्ही नोटीस करा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद, गगनात मावे नासा आनंद असतो तो. आणि निश्चित रूपाने पालवे सरांनी तोच रिझल्ट आपल्यासमोर शेअर केला. आणि ती वस्तुस्थिती आहे, त्यांनी स्वतः ते अनुभवलेलं आहे. त्यांनीच काय सांगितलं, 102 किलो वजन झालतं, गणपती बाप्पा सारखी ढेरी झालती, परंतु ती ढेरी कशी गायब झाली ती माझ्या लक्षातही आली नाही. आणि अशाच पद्धतीने आपले सुद्धा रिझल्ट मिळणार आहेत. शुभेच्छा आहेत पालवे सर तुम्हाला. खूप छान वर्कआउट केला आणि तुमचा रिझल्टही खूप छान आहे. मॅडम, जरा